गाईज, गुड मॉर्निंग. तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर गाईज, आज माझा 12th रिझल्ट आहे आणि मला खूप जास्त भीती वाटते. तर गाईज, खरंच मला खूप जास्त भीती वाटते. बट बघू आता रिझल्ट कसा येतोय कसं नाही, बघू पुढं काय होतं आहे. बट मम्मीने मला सांगितलं टेन्शन नको घेऊ, आम्ही आहे तुझ्यासोबत, तुला पण काय बोलणार नाही आणि रिझल्टचं एवढं टेन्शन नाही घ्यायचं वगैरे मम्मी बोलले. बट मम्मी जरी अशी बोलली असली तरी कुठे जरी त्यांना पण हर्ट होतं. त्यांनी आमच्यासाठी एवढी मेहनत घेतली आहे ऑब्विसली. बट इट्स ओके, लेट्स सी काय रिझल्ट येतं काय नाही. सो चला बघूया. गाईज, तर मी नेहमी 5:06 उठते, पण आज मी लवकरच उठलेली 5 वाजता. आणि आज दररोज म्हणजे नाश्ता मीच बनवते, पण आज मी नाश्ता वगैरे काहीच नाही बनवलं. खूप जास्त टेन्शन आलं. पप्पांना सांगितलं का पप्पा वडापाव आणा, म्हणून मग पप्पांनी वडापाव आणलाय. सो चला वडापाव खाऊन घेऊया. आणि पप्पा खायला लागले. पप्पा तुम्हाला काय पडलंच नाही, मी खाते नाही खाते. पप्पा लवकर चला वडापाव खाऊया. पोटाला आधार म्हणून वडापाव. पण रिझल्ट आल्याशिवाय मी जेवणार नाहीये या वडापाव. तसं बघू रिझल्ट कसं. आमच्या अरे भांडी कसं होती बाथरूम मध्ये सरळ निघून गेले. आम्ही इथंच थांबलोय, वडापाव खाऊन मला नको घेऊ. पांचाळगिरी होते. पांचाळगिरी, हाऊ डे यू. खूप जास्त त्रास, त्या आंघोळ नाही झाली, पारोशीच फिरते. किती वाजले माहिती का? झाले आंघोळ माझी 9 वाजलेत, तरी पण आंघोळ नाही झाली, पारोशीच फिरते, म्हणून ती बघत नाही ब्लॉग. गाईज, तर मग खूप जास्त भीती वाटते. एवढी भीती वाटते किंवा ब्लॉग कंटिन्यू करायला पण असं वाटतं नको, आता बास झालं, नको आता काय कंटिन्यू वगैरे करायला. गप्प शांत बसते. तर मी शांत जाऊन झोपलेली, पण झोप काही येत नाही, म्हणून मी TV बघत बसले. पण TV बघता बघता पण मनामध्ये तेच येत होतं, काय रिझल्ट येईल, काय रिझल्ट येईल. आता 1 वाजायला थोडाच वेळ राहिलाय. असं झालं. एकदा असं वाटतंय की रिझल्ट कधी येऊन जातोय, आणि असं पण वाटतंय नको यायला. पण आता ठीक आहे, येऊन गेलेला बरा. बघू आता काय रिझल्ट असेल. साधना, तुला काय वाटतंय? कसं आहे रिझल्ट? अरे अशी का वाटते? इट्स ओके, आपण पप्पांना विचारू कसं आहे रिझल्ट. पप्पांना वाटतंय लेट्स गो. त्याला जीवा पोटावर हसते मी आणि ते हसतच राहिले. काय वाटतं तुला? ओ माय गॉड, आय कांट बिलीव्ह. इट्स ओके, आपण चला पप्पांना विचारूया. पप्पांना काय फादर, काय वाटते तुम्हाला? पास होशील ना? पास होईल. पप्पांचं म्हणणं आहे का मी पास होईल. द्या साधनाकडं, साधनाचा कुकर दे बहिणींना. आता पप्पा बोलले तर नको पास. बोलू काय माहिती, पप्पा थोडी पेपर चेक कर जा ना तिथे. आता फक्त देवावर विश्वास. गणपती बाप्पा हर हर महादेव. गणपती बाप्पा मोरया, हर हर महादेव. मम्मीचा कॉल आहे गाईज, मम्मीचा कॉल येईल 100%. त्याच्यावर पहिले प्रँक करू आपण, म्हणजे पहिले रिझल्ट बघू कसा येतोय. सो चलो लेट्स गो.
चला आपण विचारूया काय वाटतं साधनं तुला? काय तुला हसण्याशिवाय काही सुचत नाही. मला इथं हसायला जीवा पोटावर हसते मी आणि ते हसतच राहिले. काय वाटतं तुला? Oh my god, I can't believe. It's okay. आपण चला पप्पांना विचारूया. पप्पांना काय फादर काय वाटते तुम्हाला? वशील पास होशील ना. पास आहे. मम्मीचा कॉल आहे गाईज. मम्मीचा कॉल येईल 100%. त्याच्यावर पहिले प्रँक करू आपण. म्हणजे पहिले रिझल्ट बघू कसा येतोय. सो चलो लेट्स गो. पेक्षा जास्ती मला सगळे घरच्यांना जास्ती म्हणजे माझा रिझल्ट कधी येतोय. बट गाईज माझा आवाज जो होता, माझी जी स्माईल होती ती अशी होती, ती आता अशी झाली. गाईज खरंच आय कॅन बिलीव्ह यार रिझल्ट लागणार 12वीचा. मला विश्वास नाही बसत. खूप जास्त भीती वाटते गाईज, खूप जास्त भीती वाटते. बघू आता काय होतं. 37 झाले. माय गॉड. फक्त 23 मिनटं बाकी आहेत गाईज. फक्त 7 मिनटं राहिलेत. खूप भीती वाटते. चला आपण म्हणजे मी आता रिझल्टची तयारी करते. टाकून वगैरे ठेवते सगळे नेम वगैरे. बघू चला लेट्स गो. मला लय भीती वाटते. काय नाही म्हणलं भीती नापास झालं ना चुकून. नाही होणार पास नाही. 10वी 12वीला नाही नापास करत. फक्त 2 मिनिटं बाकी आहेत गाईज. खूप जास्त भीती वाटते. मी सगळं टाकून ठेवलंय त्याच्यावर. आता फक्त एक बटन दाबायचंय आणि भवितव्य खोलायचंय. एक वाजलाय. बघू आम्हाला पण पण गाईज माझा रिझल्ट मार्क किती कशात पडले ते ना बघू. फक्त रिझल्ट पास आगर येतं दाखव टक्केवारी. टक्के बघायचे आहेत का गाईज? टक्के बघायचे. हॅलो अहो काकी सायलीला बघा काय झालंय. अहो ही सायली रडा लागली इथं. नापास झाली म्हणून. मगाचपासून रडते. तिला बोलते थांब अगं कशाला रडते म्हणून तुम्हाला फोन लावला. धर सायली नको रडू. धर मम्मीशी बोल. धर ना अगं मम्मीशी तरी बोल. हा नको मम्मी ठीक आहे. सायली धर बोल. हॅलो मम्मी 5 झाले. येताना पेढे आण. सगळ्याच्या आईला पेढे वाटा होता. मला जास्ती पाहिजे. मग सांग तू फोन करून. झाली 5% किती पडले ते नको सांगू. हा ठेवू का? तू बोललीस ना होशील 5 म्हणून 5 झाले. आईचा आशीर्वाद. मग आईचा आशीर्वाद. मम्मी बोलले माझा आशीर्वाद आहे ना तुझ्यासोबत 5.
गाईज फायनली रिझल्ट आला, पास झाले आणि मी खूप खुश आहे. मम्मी पण खूप खुश आहे. कमी टक्के आले आय नो, पण तरी पण मम्मी खूप जास्त खुश आहे. कारण माझी मम्मी दुसऱ्या पालकांसारखी नाही की एवढे जास्त टक्के पाहिजे असं तसं बोलायला. म्हणून आम्ही सगळे खूप खुश आहोत. तर आता मी ब्लॉग एंड करते. सो चॅनलवर कोणी नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.